Hello students. Today let me take up second chapter in the subject of financial accounting of TY BCom class. As I have told you already, the forthcoming examination is of online basis, online type, and questions will be of multiple choice. That is why, keeping in mind these factors, let we concentrate on only in such a way on the subject which will enable you to answer easily in the forthcoming examination. येत्या परीक्षेसाठी MCQ स्वरूपाचा हा प्रश्न असणार आहे. बहुपर्यायी स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला देण्यात येईल. हे गोष्टी लक्षात ठेवून त्या दृष्टिकोनाने आम्ही अभ्यासाकडे जास्त लक्ष देऊया. आज तुमचं म्हणजे TY BComसाठी फायनान्शियल अकाउंटिंग ह्या चॅप्टरमधील चॅप्टर नंबर 2 याने पर्सनल इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंग घेतो. थोडक्यात महत्त्वाचे मुद्दे काय आहे बघूया आणि एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला उत्तर देताना खूप सोपे होईल. ऑलरेडी तुम्हाला नोट्स मी दिलेले आहे. तेच नोट्समधील काही महत्त्वाचे मुद्दे तुमच्यासमोर चर्चा करायला प्रयत्न करतो. इथे हे तुम्हाला दिलेले नोट्सचा हे एक भाग आहे जे माझ्या हातात आहे. तुम्ही लिहून घ्या. ते नोट्स व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला पोस्ट केलेले आहे आणि प्रिंट काढून घ्या गरज पडले तर, आणि लिहून घ्या, नाही तर आणि त्यावर वारंवार वाचा. एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला उपयोग येईल. चॅप्टर कोणते? TY BCom आहे तर क्लास, आणि सब्जेक्ट आहे फायनान्शियल अकाउंटिंग, आणि चॅप्टर आहे आणि चॅप्टर नंबर 2 म्हणा असं. चॅप्टर नंबर 2 कोणते आहे? पर्सनल इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंग म्हणून. पर्सनल इक्वल टू व्यक्तिगत, इन्व्हेस्टमेंट इक्वल टू गुंतवणुकी, अकाउंटिंग खाता, थोडक्यात वैयक्तिक गुंतवणुकी खाता, हे असं तुम्ही समजून खाता व्यवस्था असं समजून घेऊ शकता. मग इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? इन्व्हेस्टमेंट इज द अमाऊंट पुट इन टू यूज इन सम अदर सिक्युरिटीज. कागदपत्रामध्ये पैसे गुंतवलं तर, अडकून ठेवलं तर त्याला इन्व्हेस्टमेंट असं म्हणतात. हे व्यक्तिगत पातळीवर केलं तर, एक व्यक्ती म्हणून असं केलं तर त्याला काय म्हणतात? पर्सनल इन्व्हेस्टमेंट म्हणतात. त्या प्रकारचा हिशेब व्यवस्थेला काय म्हणतात? पर्सनल इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंग असे म्हणतात. सो पर्सनल इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंग AS3 आहे. अकाउंटिंग स्टँडर्ड किती? 13 हे पर्सनल इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंगला निगडीत आहे. पर्सनल इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंगला निगडीत आहे. म्हणजे अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 13 इज रिलेटेड टू पर्सनल इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंग. एक्झामिनेशनमध्ये खूप महत्त्वाचा, एक्झामिनेशन दृष्टिकोनानं महत्त्वाचा असलेल्या आणि इतर गोष्टी माहितीसाठी सुद्धा असं तुमच्याबरोबर चर्चा करतो. लक्ष ठेवा. अकाउंटिंग स्टँडर्ड 13 इज रिलेटेड टू पर्सनल इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंग. नेक्स्ट, liquidity means it is the characteristics of converting something into cash quickly. एखाद्या गोष्टी असतो, इन्व्हेस्टमेंट असू दे अथवा इतर वस्तू असू दे, जे पैसे स्वरूपात पटकन परिवर्तन करण्यासारखं असेल तर लिक्विडिटी असं म्हणतात. लिक्विडिटी असं म्हणतो. लिक्विडिटी इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कन्व्हर्टिंग समथिंग इनटू कॅश. नेक्स्ट, ब्रोकरेज अथवा दलाली म्हणतात. दलालांना दिलेले रक्कम दलाली. Brokerage is the commission paid by the investor to the broker. Broker equal to दलाल आणि ब्रोकरेज इक्वल टू त्यांना दिलेले तनखा अथवा प्रतिफळ त्यांच्या सेवेसाठी, त्याला काय म्हणतात? ब्रोकरेज म्हणतात. ब्रोकरेज इज द कमिशन पेड बाय वन पर्सन टू ब्रोकर अथवा इन्व्हेस्टर टू ब्रोकर. एवढंच लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे ब्रोकरेज झालं. आता बोनस शेअर्स. बोनस म्हणजे फुकट असं समजून घ्या. ह्याच्यावाला अतिरिक्त दिलेले पैसे न आकारता दिलेले एखाद्या गोष्टीला काय म्हणतात? बोनस. बोनस असं म्हणतो आम्ही. काम करून सुद्धा न एक्स्ट्रा देतात ना, त्याला सुद्धा बोनस म्हणतात. 12 महिना काम करून 14 अथवा 15 महिन्याचा पगार देतात ना, अतिरिक्त महिन्याचं रक्कम जे काय देतात, पगार देतात, त्याला बोनस म्हणतात. म्हणजे बोनस शेअर म्हणजे काय? थोडके शेअर म्हणजे कंपनी भांडवलमधील एक भाग. शेअर इज ए पार्ट इन द टोटल कॅपिटल ऑफ द कंपनी विथ ए स्पेसिफिक व्हॅल्यू. It is called as a share and it is in the form of certificate, hence it is share certificate. Share certificate is. Then share, bonus share म्हणजे काय? मग bonus share is the share issued by the company to the old shareholders free of cost. जुना भागधारकांना कंपनी दिलेले फुकट शेअर्स अथवा पैसे न आकारता दिलेले शेअर्सला काय म्हणतात? बोनस शेअर्स असं म्हणतात. थोडक्यात सांगायचे म्हणजे फ्री शेअर्स. Bonus shares are the shares issued by the company to its old shareholders
फ्री ऑफ कॉस्ट विदाउट कलेक्टिंग एनी अमाउंट. नेक्स्ट आहे आता कम इंटरेस्ट प्राइस. कम इंटरेस्ट प्राइस अतिशय महत्वाचा मुद्दे हे लक्षात ठेवा. कम इक्वल टू क्युम्युलेटिव्ह म्हणतो. क्युम्युलेटिव्ह इक्वल टू सह व्याजासह दर. एखाद्या वस्तूचा रेट सांगितल्यानंतर त्यामध्ये व्याज सुद्धा समावेश असेल तर कम इंटरेस्ट म्हणतात. व्याज शिवाय असेल तर एक्स इंटरेस्ट म्हणतात. एक्स इंटरेस्ट प्राइस असं म्हणतो. एक्स इंटरेस्ट प्राइस असं म्हणतो. कम इंटरेस्ट प्राइस मीन्स इन्क्लुडिंग इंटरेस्ट प्राइस. एक्स इंटरेस्ट प्राइस मीन्स एक्सक्लुडिंग इंटरेस्ट प्राइस. एक्सक्लुडिंग मीन्स त्याशिवाय. व्याजाशिवाय असेल तर एक्स इंटरेस्ट प्राइस, व्याजासह असेल तर कम इंटरेस्ट प्राइस. थोडक्यात त्यांना डेफिनेशन पाहूया. कम इंटरेस्ट प्राइस मीन्स क्युम्युलेटिव्ह ऑफ इंटरेस्ट अथवा इन्क्लुडिंग इंटरेस्ट प्राइस. व्याज सांगितलेले दरात एखाद्या किंमतीत व्याज सुद्धा समावेश असेल तर कम इंटरेस्ट प्राइस. सांगितलेले दरात व्याज नसलं तर एक्सक्लुडिंग असेल तर व्याज नसलं तर त्याला एक्स इंटरेस्ट प्राइस म्हणतात. आता थोडक्यात एवढे डिटेल आहे ना डेफिनेशन नका सांगू मी, चर्चा करू कॉम्प्लिकेटेड होईल. थोडक्यात एवढं सांगतो मी की कम इंटरेस्ट प्राइस मीन्स इन्क्लुडिंग इंटरेस्ट प्राइस. एक्स इंटरेस्ट प्राइस मीन्स एक्सक्लुडिंग इंटरेस्ट प्राइस. व्याजाशिवाय दर आणि व्याजासह दर. एवढंच आहे लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे द इंटरेस्ट इज. नेक्स्ट आहे आणखी एक पॉईंट आहे. इंटरेस्ट इज कॅल्क्युलेटेड ऑन द फेस व्हॅल्यू ऑफ द सिक्युरिटीज अथवा इन्व्हेस्टमेंट. गुंतवणुकीचा रक्कम किती असतो, फेस व्हॅल्यू होतो अथवा मुद्दल काय म्हणतो मी दर्शनी मूल्य किती असतो. त्या दर्शनी मूल्यवर ठराविक टक्केवारी दरानं ठराविक वेळेसाठी आम्ही इंटरेस्ट अथवा डिव्हिडंड कॅल्क्युलेशन करतो. इंटरेस्ट व्याज अथवा लाभांश कशावर, गुंतवणुकीचं रकमे दर्शनी मूल्य किती असतो, दर्शनी मूल्यावर ठराविक टक्केवारी दराने कॅल्क्युलेशन करतो. ह्याचा इंग्लिशमध्ये कसं सांगतो मी, इंटरेस्ट ऑर डिव्हिडंड ऑन इन्व्हेस्टमेंट इज कॅल्क्युलेटेड ऑन देअर फेस व्हॅल्यू ॲट ए स्पेसिफिक रेट. वन्स अगेन बघा, इंटरेस्ट ऑर डिव्हिडंड ऑन इन्व्हेस्टमेंट्स आर कॅल्क्युलेटेड ॲट ए स्पेसिफिक रेट फॉर स्पेसिफिक पिरियड ऑन देअर फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू मीन्स दर्शनी मूल्य म्हणतात. प्रिंटेड आहे. 10 रुपयाचा नोट काढले की आहे ना आम्हाला समोर काय देतो, दर्शनी भागवर काय देतो अथवा इतर भागवर सुद्धा बॅक पेजवर सुद्धा दर्शनी भागवर मुख्यतः काय देतो 10 रुपये लिहिलेलं म्हणजे दर्शनी मूल्य म्हणतात त्याला. दर्शनी बाजूवर लिहिलेले मूल्य म्हणतात दर्शनी बाजू. इट इज द अमाऊंट, इट इज द व्हॅल्यू मेन्शन्ड ऑन द फेसिंग पेज ऑर फर्स्ट पेज ऑफ समथिंग इज कॉल्ड एज फेस व्हॅल्यू. राईट. ओके. नेक्स्ट आहे आता कम इंटरेस्ट प्राइस. आता समजा कम इंटरेस्ट इथे सूत्र एक लिहितो. इथे एक व्याज आहे. एकूण आहे ना किती, ह्याला आहे ना एकूण मिळून आहे ना 100 रुपये आहे म्हणून समजा. इथे आहे ना 25 असेल तर इथे किती असेल पाहिजे, 75 असायला पाहिजे. इथे किती 75 आहे. आता 100 ज्यावेळी सांगतो हे इंटरेस्ट म्हणून समजा. इंटरेस्ट व्याजासह आहे. एकूण आहे ना व्याजासह किती झालं 100, त्यामधून व्याज आहे ना 25 वजा केल्यानंतर हे एक्स इंटरेस्ट येतो. म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हणजे सूत्र काय, कम इंटरेस्ट मायनस इंटरेस्ट इक्वल टू एक्स इंटरेस्ट. कम इंटरेस्ट मायनस इंटरेस्ट इक्वल टू एक्स इंटरेस्ट प्राइस. व्याजासह वजा व्याज इक्वल टू व्याजाशिवाय. सिंपल फॉर्म्युला आहे. व्याजासह मूल्य आहे ना 100 रुपये असेल तर त्यामधून व्याज आहे ना वजा केलं तर 25 रुपये. व्याजाशिवाय मूल्य किती झालं, हे 75 रुपये राहिलं. 75 रुपये राहिले. दॅट इज वाय हे सूत्र लक्षात ठेवायचं तुम्ही. अतिशय महत्वाचं सूत्र आहे, लक्षात ठेवा. कम इंटरेस्ट प्राइस मायनस इंटरेस्ट इक्वल टू एक्स इंटरेस्ट प्राइस. व्याजासह मूल्य वजा व्याज इक्वल टू व्याजाशिवाय मूल्य. पण सगळं बघा, कम इंटरेस्ट प्राइस मायनस इंटरेस्ट इक्वल टू एक्स इंटरेस्ट प्राइस. अतिशय महत्वाचं पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आहे एक्स इंटरेस्टचा अर्थ आहे कॉस्ट. एक्स इंटरेस्ट प्राइस इक्वल टू कॉस्ट म्हणतात त्याला. एक्स इंटरेस्ट प्राइस इक्वल टू कॉस्ट. एक्स इंटरेस्ट इक्वल टू एक्स इंटरेस्ट इक्वल टू कॉस्ट. एक्स इंटरेस्ट इक्वल टू किती,
कॉस्ट असं म्हणतो हे लक्षात घ्या. त्यानंतर राईट शेअर्स मीन्स these are the shares issued by the company to the old shareholders. जुन्या भागधारकांना कंपनीने विक्री केलेले भागांना काय म्हणतात, भाग प्रमाणपत्रांना काय म्हणतात, राईट्स शेअर असे म्हणतात. नेक्स्ट आहे डिबेंचर्स आणि प्रेफरन्स शेअर्स आर फिक्स्ड इन्कम बिअरिंग सिक्युरिटीज. डिबेंचरवर ठराविक टक्केवारीने व्याज देतो आणि अग्राहकाचे भाग जे काय आहे प्रेफरन्स शेअर्स म्हणतो मी, प्रेफरन्स शेअर्सला वर सुद्धा आहे ना ठराविक टक्केवारी त्यांना लाभांश देतो. शेअर्सवर लाभांश, डिबेंचर्सवर इंटरेस्ट, हे प्रथा लक्षात घ्या. इंटरेस्ट इज पेड ऑन डिबेंचर्स आणि व्हॉट यू कॉल डिव्हिडेंड इज पेड ऑन शेअर होल्डर्स. एवढं आधी संकल्पना लक्षात ठेवा. आणि ह्यामध्ये शेअर्समध्ये आणि डिबेंचर आणि प्रिफरन्स शेअर्स दोन्ही आहे त्यावर ठराविक टक्केवारीदारांना आम्ही इन्कम देतो. डिबेंचरवर हे माहिती लक्षात ठेवायची. नेक्स्ट आहे राईट शेअर्स आर कॅरिंग अमाऊंट. नेक्स्ट आहे कॅरिंग झालं, इक्विटी झालं, वेन त्यानंतर सो बोनस शेअर्स रिसिव्ड इन्क्रीज नॉमिनल व्हॅल्यू ऑफ द शेअर कॅपिटल if investment is held for trading purpose it is called as current investment or trade investment. गुंतवणूक फक्त आणि विक्री करण्यासाठी खरेदी केलं तर ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट, शॉर्ट टर्म सिक्युरिटी, शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट असे म्हणतात. लक्षात घ्या. इफ इन वन सेकंड बघा, इफ इन्व्हेस्टमेंट्स आर परचेज्ड ओनली फॉर द पर्पज ऑफ परचेजिंग सेलिंग ऑफ सेलिंग सच इन्व्हेस्टमेंट्स आर कॉल्ड ॲज अ शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट अथवा मार्केटेबल सिक्युरिटी अथवा व्हॉट यू कॉल ट्रेड इन्व्हेस्टमेंट म्हणतात. नेक्स्ट आहे आता at the end of the year investments are valued at weighted average price. At the end of the year investments are valued at weighted average price असं म्हणतात. हे मुद्दे तुम्ही लक्षात ठेवायचे. तर कॅल्क्युलेशन करताना सुद्धा लक्षात ठेवा अकाउंटिंग स्टँडर्ड 13 अनुसार आहे ना कॉस्ट ऑन मार्केट प्राइस रिकव्हरी लेस घेतो आम्ही. ॲट द एंड ऑफ द इयर इन्व्हेस्टमेंट्स आर व्हॅल्यूड ॲज पर एज 13. कॉस्ट यानी पुस्तकी मूल्य अथवा मार्केट प्राइस अथवा बाजार मूल्य, बाजार भाव, या दोन्हीपैकी कोणते कमी आहे ना ते घेतो. हे असं तरतूद त्यामध्ये दिलं तर कुठे त्या प्रॉब्लेममध्ये. नेक्स्ट आहे एक्स इंटरेस्ट प्राइस मीन्स कॉस्ट. ऑलरेडी सांगितलं मी, लक्षात ठेवा. एक्स इंटरेस्ट प्राइस, एक्स इंटरेस्ट प्राइस इक्वल टू कॉस्ट. हे माहिती अतिशय महत्वाचं आहे. एक्स इंटरेस्ट प्राइस मीन्स कॉस्ट. एक्स इंटरेस्ट प्राइस म्हणजे दुसरं नाव काय त्याला कॉस्ट आहे. कम इंटरेस्ट प्राइस इन्क्लुड्स कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड इंटरेस्ट. कम इंटरेस्ट ज्यावेळी आहे म्हणजे 100 रुपये म्हणतो. कम इंटरेस्ट प्राइस म्हणजे कोणते दोन घटक आहे, इंटरेस्ट आहे आणि कॉस्ट आहे. त्याला कॉस्ट म्हणतात एक्स इंटरेस्टला. एक्स इंटरेस्ट म्हणजे कॉस्ट अधिक इंटरेस्ट हे दोन्ही म्हणजे आहे ना लक्षात ठेवा. 75 अधिक 25 इक्वल टू 100 कसं झालं. 100 इक्वल टू आहे ना कम इंटरेस्ट प्राइस. 100 इक्वल टू कम इंटरेस्ट प्राइस. इथे 100 इक्वल टू कम वजा इंटरेस्ट इक्वल टू 25 आणि राहिलेले इक्वल टू एक्स इंटरेस्ट प्राइस. एक्स इंटरेस्ट प्राइस मीन्स कम इंटरेस्ट प्राइस मायनस इंटरेस्ट इक्वल टू एक्स इंटरेस्ट प्राइस. आणि हे 100 रुपये कॅल्क्युलेशन करायचं असेल तर कसं मग इंटरेस्ट अधिक एक्स इंटरेस्ट इक्वल टू कम इंटरेस्ट. इंटरेस्ट अधिक एक्स इंटरेस्ट प्राइस इक्वल टू कम इंटरेस्ट सूत्र आहे. कोणत्याही दृष्टिकोनाने घ्या तुम्ही तेवढेच येणार. नेक्स्ट आहे बोनस शेअर्स इक्वल टू फ्री शेअर्स इश्यूड बाय द कंपनी टू द ओल्ड शेअर होल्डर्स फ्री ऑफ कॉस्ट. कंपनी जुन्या भागधारकांना फुकट दिलेले अथवा फुकट दिलेले शेअर्सला काय म्हणतात ते प्रो राटा असतो. जुना शेअर किती आणि नवीन शेअर किती द्यावं, कितीला किती म्हणूनच त्याला काय म्हणतात बोनस शेअर्स अथवा फ्री शेअर्स असं म्हणतात, गिफ्ट शेअर्स. नेक्स्ट आहे इक्विटी शेअर्स आर व्हेरिएबल इन्कम बेरिंग सिक्युरिटी. ऑन इक्विटी शेअर्स नो फिक्स्ड रेट ऑफ डिव्हिडेंड इज पेड. ऑन प्रेफरन्स शेअर्स फिक्स्ड रेट ऑफ डिव्हिडेंड इज पेड. ऑन डिबेंचर्स फिक्स्ड रेट ऑफ इंटरेस्ट इज पेड. 3 अतिशय महत्त्वाचं माहिती तुम्ही लक्षात ठेवायची. ऑन इक्विटी शेअर्स नो फिक्स्ड रेट ऑफ डिव्हिडेंड इज पेड. ऑन प्रेफरन्स शेअर्स फिक्स्ड रेट ऑफ डिव्हिडेंड इज पेड. ऑन डिबेंचर्स अथवा बॉन्ड्स म्हणतात काही संदर्भात ऑन डिबेंचर्स फिक्स्ड रेट ऑफ इंटरेस्ट इज पेड. ओके,
एवढं माहिती तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. सो नेक्स्ट आहे डिव्हिडंड इज पेड ऑन इक्विटी अँड प्रिफरन्सेस. इंटरेस्ट इज पेड ऑन डिव्हेंचर्स अथवा दुसरं काय म्हणतात ना बॉन्ड्स असे म्हणतात. लक्षात आहे. ओके. आता थोडक्यात बघूया इतर माहिती. डिव्हेंचर्स दीज आर सिक्युरिटीज ऑन विच फिक्स्ड रेट ऑफ इंटरेस्ट इज पेड. ऋणपत्र म्हणतात. ऋणपत्रवर ठराविक टक्केवारी दरानं व्याज आम्ही देतो. लक्ष द्या. इन्व्हेस्टमेंट अकाउंट इज गव्हर्न बाय AS 13. इन्व्हेस्टमेंट अकाउंट कशाला निगडीत आहे? AS 13 ला निगडीत आहे. म्हणजे रिव्हर्स घ्या तुम्ही. असं AS 13 इज रिलेटेड टू इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंग. गुंतवणुकी हिशेब पद्धती कशाला निगडीत आहे? AS 13 ला निगडीत आहे. नेक्स्ट इक्विटी शेअर्स नो फिक्स्ड इन्कम इज पेड. प्रिफरन्स शेअर्स फिक्स्ड इन्कम इज पेड. इंटरेस्ट डिव्हेंचर्स फिक्स्ड इंटरेस्ट इज पेड. कम इंटरेस्ट प्राइस इन्क्लूड्स इंटरेस्ट. कम इंटरेस्ट प्राइस म्हणजे इन्क्लूड्स इंटरेस्ट. एक्स इंटरेस्ट प्राइस डज नॉट इन्क्लूड इंटरेस्ट. एक्स इंटरेस्ट प्राइस म्हणजे इंटरेस्ट इन्क्लूड त्यामध्ये समावेश नाही. नेक्स्ट आहे बोनस शेअर्स फ्री शेअर्स गिव्हन बाय द कंपनी टू द ओल्ड शेअर होल्डर्स. बोनस शेअर्स म्हणतात. फ्री शेअर्स थोडक्यात सांगायचे म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट शेअर्स म्हणतात. नेक्स्ट अमाऊंट रिसिव्ड ऑन सेल ऑफ राईट शेअर्स क्रेडिटेड टू P&L अकाउंट. नेक्स्ट करंट इन्व्हेस्टमेंट इट इज हेल्ड फॉर लेस दॅन 12 months. 12 महिना म्हणजे 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी जे इन्व्हेस्टमेंट आम्ही खरेदी करतो त्याला काय म्हणतात? करंट इन्व्हेस्टमेंट अथवा ट्रेड इन्व्हेस्टमेंट अथवा मार्केटेबल सिक्युरिटीज अथवा शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट असे म्हणतात. लक्ष द्या. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट दीज आर द इन्व्हेस्टमेंट्स हेल्ड फॉर अ पिरियड ऑफ मोर दॅन 12 months. 1 वर्ष अथवा 12 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी जे गुंतवणूक आम्ही करतो त्याला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असे म्हणतात. इक्विटी शेअर्स व्हेरिएबल इन्कम बिअरिंग सिक्युरिटीज. इक्विटी शेअर्स म्हणजे ह्यावर आहे ना उत्पन्न अथवा लाभांश देवाणघेवाण आहे ना व्हेरिएबल असतो. व्हेरिएबल म्हणजे आहे ना बदल होत असतो, स्थिर राहत नाही ते टक्केवारी. नेक्स्ट आहे आता नेक्स्ट आहे राईट शेअर्स. दीज आर द शेअर्स इश्यूड बाय द कंपनी टू द ओल्ड शेअर होल्डर्स एज अ मॅटर ऑफ राईट. हक्काचा भाग असं म्हणतात. हक्काचा भाग म्हणजे ना कंपनी जुना भागधारकांना इश्यू केलेली आहे म्हणजे नवीन पुढच्या संदर्भात जुना भागधारकांना जे काही इश्यू केलेले शेअर आहे त्या शेअर्सला म्हणतात राईट शेअर्स अथवा हक्काचे भाग असं म्हणतात. नेक्स्ट आहे करंट इन्व्हेस्टमेंट्स आर व्हॅल्यूड कॉस्ट ऑर मार्केट प्राइस विच एव्हर इज लेस. इन्व्हेस्टमेंट्स आर व्हॅल्यूड ॲट कॉस्ट ऑर मार्केट प्राइस विच एव्हर इज लेस. करंट इन्व्हेस्टमेंट आहे ना कसं व्हॅल्युएशन करतो मी? कॉस्ट याने पुस्तकी मूल्य अथवा मार्केट प्राइस याने बाजारभाव त्यापैकी कमी कोणते आहे त्या रेटला व्हॅल्युएशन करतो. नेक्स्ट आहे ब्रोकरेज. इट इज द कमिशन पेड बाय द इन्व्हेस्टर टू द ब्रोकर. ब्रोकर म्हणजे दलाल. ओके. नेक्स्ट आहे एक्स इंटरेस्ट प्राइस इज ऑल्सो कॉल्ड एज कॉस्ट. अतिशय महत्वाची बाबी एक्स इंटरेस्ट प्राइस इज ऑल्सो कॉल्ड एज कॉस्ट. These are some of the points that I try to discuss with you with regard to the second chapter of the financial accounting, that is personal investment accounting. हे ऑलरेडी तुम्हाला ह्या आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला नोट्स दिलेलीच आहे. दर दिवशी एक चॅप्टर प्रमाणे एक्झामिनेशनच्या गरजा लक्षात ठेवून तुमच्या बरोबर महत्त्वाचे मुद्दे आहेत ते सगळे चर्चा करतो. ऑलरेडी यू हॅव गॉट द नोट्स. I have posted the notes on your WhatsApp group for TY become students and also other students. That is why you take down the same. तुम्हाला ह्यानं पाठवलेले नोट्स आहे ना तुम्ही लिहून घ्या आणि नंतर ह्यानं तो प्रिंट काढून घ्या तुम्ही. त्यानंतर त्यावर जास्त भर द्या. तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये आधी सांगितल्याप्रमाणे अनेक वेळेस सांगितल्याप्रमाणे ह्या आदल्या लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ह्यानं प्रॉब्लेम 10 मार्कचा 15 मार्कचा 20 मार्कचा अकाउंटन्सीमध्ये प्रॉब्लेम नाही. तुम्हाला ह्यानं 5 मार्कचा शॉर्ट नोट आहे. 10 मार्कचा ह्यानं थिअरी प्रश्नाला उत्तर लिहायची गरज नाही. हे नाही फक्त ह्यानं 50 तुम्हाला प्रश्न देण्यात येईल. ते सुद्धा ह्यानं बहुपर्यायी उत्तर असतो. त्या खाली 4 उत्तर प्रत्येक प्रश्नाला. हे 50 पैकी तुम्ही 50 सॉल्व्ह करा. आता 50 पैकी तुम्ही अपेक्षित आहे 40 सॉल्व्ह करायला पाहिजे. किमान 40 सॉल्व्ह करायला पाहिजे. आता 40 पेक्षा जास्त म्हणजे 50 पर्यंत सगळे प्रश्नांना उत्तर तुम्ही लिहू शकता. त्यापैकी 40च आहे ना मी ट्राय करतो. आणि हे आणि फक्त उत्तरानं सुचवायचे तुम्हाला योग्य आन्सरवर क्लिकिंग करून ऑनलाईन एक्झामिनेशन वाचल्याने. त्यामुळे ना प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला काय नको म्हणत नाही मी, पण एक्झामिनेशनचा गरज स्वरूप असं आहे. त्या स्वरूप आणि गरज लक्षात ठेवून तुम्ही एक्झामिनेशनसाठी
तयारी लागा. उद्या आणि थर्ड चॅप्टर तुमच्याबरोबर चर्चा करायला घेऊन येतो, ते म्हणजे फायनल अकाउंट्स ऑफ कंपनीज म्हणून उद्या घेऊन येतो. आज जे काही महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगितलेले आहे ते आहे ना लक्षात ठेवा, आणि नंतर आहे ना तुम्हाला दिलेले नोट्स वगैरे तुम्ही वाचा, आणि एक्झामिनेशनमध्ये आय होप यू विल नॉट come across any difficulty as such in the examination. All the best. Thanks.